नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडामोडी घडल्या आपण ते बघणार आहोत. अस्मिताचं बाळ पाहून सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो. सर्वजण त्याला उचलून घेण्यासाठी उत्सुक असतात. त्याच वेळेस प्रतापराव बोलतात की आता तुम्हाला देखील बाळ होण्यात यावं. त्यावेळेस अर्जुन आणि सायली देखील एकमेकांकडे बघतात आणि सायलीला असते देखील. सर्वजण कौतुक करतात आणि अस्मिताला चिडवतात देखील. त्यावेळेस सर्वांनाच बाळ सांभाळायचं आहे कारण अस्मिता झोपणार आहे असं अश्विन बोलतो. इकडं ही प्रतिमा त्या खूप काळजीत असते कारण घरातल्यांचा कोणाचाच फोन आलेला असतो. त्यावेळेस ती प्रतापला कॉल होते पण लागत नाही. शेवटी कल्पनाचा फोन येतो आणि मी आजी झाली आहे असं कळल्यानंतर सर्वांनाच खूप आनंद होतो. इकडं प्रियाला मात्र आनंदाच्या उकळ्या फुटल्या असतात पण वेगळ्याच कारणानं. कारण अस्मिताचा मृत्यू झाला की काय, बाळ मेलं की काय असं विघ्न संतोषी या कपटी प्रियाला स्वप्न पडत असतात. त्याच वेळेस ती अश्विनला कॉल लावते आणि अश्विनकडून बातमी लगेचच कळते की तू मामी झालीस आणि मी मामा. खूप आनंद झालेला असतो त्याला. पण ही कपटी बाईला आनंद झालेला नसतो. ही नाटकीच आनंद झाल्याचं नाटक करू लागते. सगळे सुखरूप आहेत हे देखील त्याच्याकडून कळतं. हे कसं काय शक्य आहे असं या प्रियाला प्रश्न पडतो आणि अजूनच कोड्यात पडते. आता माझं काही खरं नाही. आता यांच्यापासून आपलं सत्य काय लपणार नाही. ही खूप काळजीत असते. काय करावं हिला काय समजत नसतं. खूप मोठा प्रश्न हिच्या पुढं उभा राहिलेला असतो कारण हिच्या तोंडावर 12 वाजलेले असतात. इकडे अर्जुन आणि सायली घराच्या दिशेने निघालेले असतात. स्वयंपाक घेऊन यायचा असतो आणि खरं तर मला अस्मितेकडे सांगायचं नसतं पण प्रिया तिला घेऊन गेली आणि परत कसं घेऊन आली काही कळालंच नाही. याचा अर्थ नक्कीच या प्रियाला अस्मिता देखील सगळं ऐकवायचं होतं हे स्पष्ट होत आहे. त्यानंतर सायली देखील हो बोलते. इकडे सचिन काही करून तिच्याकडचे पैसे आणि सोनं घेऊन फरावायच्या मार्गावर असतो. तिच्या संग गोड बोलायचं नाटक करावं लागेल असं बोलत असतो. तेवढ्यात ती कॉफी घेऊन येते. घरात दूध नसतं तरी पण खूप दिवसांनी आपल्या घरात कॉफी केलेली तिला सुख असतं. पण तो बळजबरी घेतो कारण त्याला तिने मारायला आठवत असतं. आता तिच्या संग तो गोड बोलायचं नाटक करू लागतो. खरं तर साक्षीला त्याच्यावर राहायचं असतं. इकडे अर्जुन सायलीला मदत करतो स्वयंपाक करण्यासाठी. त्यावेळेस प्रिया मी करू का मदत काय असं बोलले असते पण तू बाहेरची कामं कर, कपडे वगैरे वाळू घाल असं हा सांगतो. हिचं लक्ष कुठंच नसतं कारण तिला वारंवार आठवत असतं सचिन अस्मिता संग कसा वागला आणि अर्जुन तिला शुद्धीवर आणतो आणि तिच्या संग बोलायला लागल्यावर त्याला देखील खूप दुःख होतं की सचिन कसा विचित्र वागला. आता डायव्होर्सचं बघावं लागेल. इकडे कल्पना समजून सांगत असते अस्मिताला की बाळाची काळजी कशी घ्यायची. ते दोघेही घरी येतात. घरी आल्यावर प्रियाचे हाल बघून त्यांना थोडंसं हसू देखील येतं आणि लवकर आवर, तुला हॉस्पिटलला जायचं आहे, खूप बॅगा द्यायच्या आहेत तुझ्याबरोबर असं कल्पना बोलते. आणि हो, जाता जाता मी देईल असं ती बोलते. खरं तर तिला लोखंडेच्या घरी जायचं असतं कारण पुढचे प्लॅनिंग तिचे वेगळे असतात. इकडे अर्जुन आणि सायली अस्मिताची टिंगलटावळकी करू लागतात. त्याच वेळेस तिने आणलेला शिरा ही सायली ते अस्मिताला देते पण तिला काय खावेना. शेवटी मन मारून का तिला खाणं भाग होतं पण तरी तिला घास जात नव्हता. सायली खूप काळजीत असते कारण हिला कसं समजून सांगायचं काहीच कळत नसतं. तर प्रिया ही लोखंडाच्या घरी आलेली असते पैशाची बॅग घेऊन. तुम्हाला इथून निघायचं आहे पण मग तुम्हाला राहता येणार नाही कारण माझ्याबरोबर तुम्ही देखील अडकताल. मी जर अडकले तर तुम्हाला पैसे कोण पोच करणार ही त्याची आठवण करून देते आणि पैसे देऊ करते. तुझी राहण्याची सोय दुसरीकडे केली आहे असं बोलते. शेवटी पैसे दिल्यानंतर त्याचं तोंड गप होतं आणि पैसे घेतल्या तो पटकन पिसाळल्यासारखा मोजू लागतो कारण पैशाचे हावरे असतात ते तिथून निघायचं ठाम करतात. इकडे अर्जुन आणि सायली हॉस्पिटलच्या बाहेर बोलत असतात आणि प्रियाने कसं प्लॅन आउट केलं. अस्मिताला ही गोष्ट ऐकवायची नव्हती तरी देखील ती पुन्हा मागं फिरली आणि तिने ऐकवलंच. खरं तर तिच्या मनात वेगळंच असेल कारण डिस्ट्रेस करायचा असेल, आपण तिचा शोध घेऊ नये यासाठी तिचं प्लॅनिंग खूप मोठा असणार आहे. अर्जुनला हा प्लॅन कळल्यावर खूपच आश्चर्य वाटतं आणि ही कुठली लेवलची बाई आहे, ही अशी का वागत आहे असं या अर्जुनला प्रश्न पडतो. तेवढ्यात रॉनी नावाचा व्यक्ती प्रियाला धडकतो आणि फाईलमधले कागद गोळा करण्यामध्ये तो यांचा वेळ जातो आणि बघतो तर काय त्याला आठवतं ही प्रिया आहे. खरं तर दोघेही GF आणि BF असतात हे सायलीला देखील आठवतं. मी खूप मोठ्या घरची सून आहे, आता माझ्याकडे भरपूर पैसा आहे, माझ्या पाठीमागं यायचं नाही असं प्रिया त्याला ठणकावून सांगते. आणि इकडे
अर्जुन आणि सायली हे बघत असतात आणि ते ठरवतात की या रॉनीला भेटायचं. रॉनीकडून काही माहिती मिळते का याबद्दल तो शोध सुरू करतो आणि त्याला घेऊन बसतो देखील. खूप विचित्र माहिती त्याच्याद्वारे मिळते. ही पैशासाठी कुठल्याही लेवलला जाऊ शकते असं रॉनी बोलतो. अर्जुनला आश्चर्यच वाटतं. इकडं सचिन अस्मितेला कॉल करतो, पण तो कॉल ही साक्षी पकडते आणि साक्षीच्या हातातली वस्तू खाली पडते. तो खूप घाबरतो, कारण आता काही खरं नाही आपलं हे त्याला कळून चुकलेलं असतं. लोखंडेच्या घरी आल्यानंतर सायली आणि अर्जुनला ते घर बंद झालेलं दिसतं. आता काय करायचं, हे कुठे गेले असेल, कारण यांची ऐपत नाही की हे व्यवसाय बंद